नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 13 जुलैचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. म्हणजे आज दिवसभराचा विचार जर केला तर आज दिवसभरामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये काही भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर मान्सूनचा जो आस असलेली जी रेषा आहे ती हिमालयाच्या पायथ्याशी अजून स्थित आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये ती हळूहळू दक्षिणेला सरकण्याची दाट शक्यता आहे. ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ पालघर, वलसाड, नवसारी म्हणजे गुजरातच्या दक्षिण भागापासून कन्याकुमारीपर्यंत या भागात असे विखुरलेले पद्धतीने पाहायला मिळाले. याचबरोबर लवकरच एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे. हे ज्यावेळेला बंगालच्या उपसागरात तयार होईल त्यावेळेला हे भुवनेश्वरच्या उत्तरेल भागापासून भारताच्या आतमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला ही विदर्भ याचबरोबर मराठवाडा या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं पावसाची शक्यता. आज दिवसभर पावसाचा विचार जर केला तर ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण या भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण रायगड, संपूर्ण रत्नागिरी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो समुद्र साईडचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये अति जोरदार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर जो पूर्वेकडील भाग असेल म्हणजे वैभववाडी, कणकवली, कुडाळ, लांजाचा पूर्वेकडील भाग, चिपळूण, खेड, महाड, पोलादपूर, याचबरोबर खालापूरचा पश्चिम भाग, याचबरोबर वसई, जव्हार, मोखाड आणि पालघर या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा जो भाग आहे घाटमाथ्याच्या भागामध्ये ही मध्यम स्वरूपाचा पावसाची आज शक्यता आहे. सर्वप्रथम कोल्हापूरचा विचार जर केला तर शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, बुद्रुक, आजरा, चंदगड या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर हातकर्णी, शिरोळ, कोल्हापूर, कागल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. सांगलीचा जर विचार केला तर शिराळाचा जो पश्चिमेला भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये आरळा, मनंदूर, याचबरोबर चांदोली अभयारण्य या भागामध्ये अतिमुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता. याचबरोबर इस्लामपूर, शिराळा, वाळवा या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. वाळवा याचबरोबर खानापूर, आटपाडी व तासगावच्या काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जत, कवठेमहांकाळ, मिरज या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर साताऱ्याचा विचार केला तर महाबळेश्वर, मेढा, पाटण या भागामध्ये ही मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. तसेच कराड, वडूज, दहिवडी, कोरेगाव या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. याचबरोबर 1 ते 2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतं. अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी नाही. याचबरोबर पुण्याचा हे विचार जर केला तर शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, सासवड, पुणे शहर या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळतील. ढगाळ वातावरण पाहायला मिळून जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी ही नाही. मात्र 1-2 ठिकाणी लाईटन पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर लोणावळा, खंडाळा या भागामध्ये ही मुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी घाट जो आहे त्या घाट ही जाम होण्याची शक्यता आहे, कारण की त्या ठिकाणी ट्रॅफिक लागेल, पाऊस जास्त असेल. त्याचबरोबर अहमदनगरचा विचार जर केला तर अहमदनगरचा अकोले, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग असेल याही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. व दक्षिण जो पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं. 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन त्या ठिकाणी पडू शकतो. याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये संभाजीनगर असेल, जालनाचा उत्तरेल भाग असेल, हिंगोली, परभणी, नांदेड, याचा लातूरचा उत्तरेल भाग, बीडचा उत्तरेल भाग या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे. व 1 ते 2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर धाराशिवचा विचार केला धाराशिवमध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. ड्राय वेदर या ठिकाणी राहू शकतं. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम, काही भागामध्ये अति जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, नागपूर या भागामध्येच मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर चंद्रपूरचा उत्तरेल भाग असेल, वर्धा, अमरावतीचा उत्तरेल भाग याही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. मात्र वाशिम आणि यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल, वाशिम, मंगळवेढा, कारंजा, नेर, दिग्रस, पुसद या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहू शकते. याचबरोबर अकोला, बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते. त्याचा विचार जर केला खानदेश, नंदुरबारचा उत्तरेकडील भाग असेल, अक्कलबुवा, भडगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच धुळ्यामधील साक्री, याचबरोबर नवापूर, नंदुरबारचा नवापूर आणि शहादा या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. धुळ्याचा जळगावचा विचार केला तर जळगावमध्ये ही उत्तरेकडे जो भाग आहे चोपडा, यावल, रावेर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं जो पश्चिमेकडील भाग असेल पेठ, नाशिक, सरगणा, इगतपुरमध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. या व तसेच पेठ, सरगणा आणि नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. याचबरोबर निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हे होतं
आज दिवसभराचा हवामान अंदाज. जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आणि